शिवसेना भाजप युतीची ही महत्वपूर्ण बैठक आज दुसऱ्यांदा होते. काल एक बैठक झाली, आज एक बैठक होते. कालच्या बैठकीमध्ये एकंदरीत जागा लढवायच्या किती आणि त्यामध्ये शिवसेना आणि भाजपने किती जागाचा प्रमाण असावं यावर सखोल चर्चा झाली. भाजप पक्षाच्या नेत्यांनी ज्या जागा मागितल्या त्याची एक यादी आमच्याकडे आली. शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी जी काही जागा मागितली होती त्याची यादी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे दिली आणि काल जागा त्या यादी दिल्यानंतर आज त्या यादीवर एक एक जागेच्या नुसार चर्चा झालेली आहे. कोणती जागा असली पाहिजे आणि त्या ठिकाणी असलेला प्रबळ दावेदार उमेदवार हा निवडून कसा येईल हा क्रायटेरिया धरून आम्ही त्या सगळ्या जागेबद्दलची चर्चा केली. आम्हाला ही युती 22 तारखेपर्यंत आणखीन एक जेव्हा राऊंड होईल त्या टायमाला 22 तारखेपर्यंत आम्हाला हे महायुती आमची ही झाली पाहिजे असं आमच्या दोन्ही पक्षाचं मत आहे आणि त्या दिशेने आमचे हे पाऊल आम्ही टाकलेले. आजच्या बैठकीमध्ये सुद्धा प्रत्येक वार्डनिहाय चर्चा ही झालेली आहे. आम्ही सर्वजण अतुल सावे असतील, कराड असतील किंवा संजय केनेकर असेल, जंजाळा असतील, भाजपचे जिल्हाध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी यांनी याच्यावर सर्व बाबीवर चर्चा केलेली आहे. आताही हा एक ब्रेक घेऊन पुन्हा त्याच्यावर प्रमुख पदाधिकारी भाजपचे 4, शिवसेनेचे 4 असे बसून त्याच्यावर चर्चा करणार आहेत आणि मला वाटतं उद्या नगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे उद्या संध्याकाळी पुन्हा यावर एक सविस्तर चर्चा होईल आणि जे काही निर्णय होणार आहे तो आपल्यासमोर देण्यात येईल. आम्ही सहसा जनरली आम्हाला कार्यकर्त्यांना तयारीसाठी किंवा कार्यकर्ता पुन्हा कामाला लागला पाहिजे, त्याला कळालं पाहिजे, हे सर्व जरी असलं तरी त्याला काही कार्यकर्त्याला गो हेड देण्यासाठी 22 तारखेपर्यंत चर्चा आम्ही संपवण्याच्या मनस्थितीत आहोत. आम्ही आता जागेचं नाही, आता जागेचं ती यादीप्रमाणे त्यांच्या जागा आमच्या जागा ह्या थोडासा मॅच करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्या जागा मॅच करत असताना कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे. भाजपचा कार्यकर्ता असेल की शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, त्याची ही लोकल कार्यकर्त्याची ही निवडणूक असल्यामुळं त्याच्यावर कुठेही अन्याय होता कामा नये ही भूमिका दोन्ही पक्षाच्या नेत्यांची सुद्धा आहे आणि पदाधिकाऱ्यांची आहे. पक्षापेक्षा कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रमुख भूमिका आहे आणि म्हणून कार्यकर्ता हा टार्गेट ठेवून दोन्ही पक्षाचे नेते हे आम्ही युतीमध्ये बसलेलो आहोत. ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, पदाधिकाऱ्याची आहे म्हणून आम्ही त्याला सिरियसली दोघही पक्षांनी घेतलेला आहे. म्हणून तुम्ही आमच्या दोघांमध्ये काही मतभेद असायचं काहीच कारण नाही. दोघांनीही त्यांना सांभाळून घ्या. आता या युतीचे 2-3 पायऱ्या आम्ही चढलेलो आहोत. आणखी 2-4 पायऱ्या चढलो की आमची युती फायनल होईल. युतीच्या जवळपास आम्ही 50% पर्यंत आमची बोलणी झालेली आहे. 50% युतीची बोलणी होणं बाकी आहे. भावना आहे की आमदारकीची निवडणुकीला अगोदरच नाव फायनल झाले होते, पण कार्यकर्ते निवडणूक अशी की शेवटच्या टोकापर्यंत येत आहेत. त्याला वेळ कधी मिळाला पाहिजे? आमदारकीच्या निवडणुकीमध्ये एका मतदारसंघामध्ये 2 किंवा 3 जण इच्छुक असतात. महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्यांच्याकडे 1000च्या आसपास फॉर्म आलेत, आमच्याकडे 1000च्या आसपास फॉर्म आलेत आणि जागा 115 आहेत. आम्हाला जे काही निवड करायची ते 2000 कार्यकर्त्यामधून निवडायचे आहेत. ते जवळपास 100च्या आसपास. 100 एवढी जी काही मोठी प्रक्रिया आहे. कार्यकर्ता दुखावल्या गेला नाही पाहिजे, कार्यकर्ता समाधानी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून ही युतीची आमची बोलणी चालू आहे. हे प्रत्येक जागेचा आकार हे करावं लागतं ना, प्रत्येक जागा ही पाहून घ्यावं लागतं ना. बॅकफुटवर येऊ, काही ठिकाणी ते बॅकफुटवर जातील. आम्ही जागाच्या वर नाही तर आता प्रभाग वाईज आम्ही चाललेलो आहोत. प्रभागामध्ये एखाद्या प्रभागामध्ये त्यांनी 3 जागा मागितल्या असेल तर आम्ही 2 जागा मागितल्या असेल, मग एक जागेचा डिस्प्यूट कुठे येते, तो डिस्प्यूट सॉल्व्ह करायचा कसा, मग पुढे कसं जायचं, हे या पद्धतीचं आमचं सगळं मार्गक्रमण चालू आहे.
काहीतरी जागा क्लिअर झाल्या असत्या ना. म्हणून आमचे एक 50% आम्ही ओके झालेलो आहोत, 50% आणखी बाकी. 50-55 जागेमध्ये क्लिअर झालेला आहे. आम्ही 50% हे सांगितलं की 50% जागेवर आमचं एकमत झालेलं आहे, 50% जागेवर आणखी होणार आहे. 100 जागा लढणार आहे तर 50 क्लिअर झाल्या असं म्हणा. 50%. आता आम्ही दोघांची मिळून. दोघांची मिळून. काय वन लाईन काही सांगता येत नाही. चर्चा झाली, चर्चा सुरू आहे. भाजपचं काय भूमिका आहे यात? भाजप बघा, आता जसं माननीय शिरसाट साहेबांनी सांगितलं की 50% जागांवर आमची चर्चा झाली, त्याच्यात आमचं सोल्युशन निघालेलं आहे. आणि बाकीच्या 50%मध्ये काही ठिकाणी दोघांचे इंटरेस्ट असल्यामुळे त्याच्यावर अधिक अजून चर्चा करून त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही लवकर सोल्युशन काढू. 50% जागांमध्ये भाजपचे किती जागा आहेत? तो आज आम्ही डिक्लेअर करू शकत नाही. तुम्ही समजून घ्या. आमच्या उमेदवारांमध्ये त्याच्यामध्ये नाराजी होईल किंवा हे होईल कन्फ्युजन, म्हणून आता कुठलाही आकडा आम्ही डिक्लेअर करणार. तुम्ही परत फिरून जरी किती जरी प्रश्न विचारला तर माझं उत्तर हेच आहे. समजलं का? मी तेवढा हुशार आहे. मी हुशार नाही पण बुद्धू नाही. समसमान पातळीवर आले असं म्हणायचं. आम्ही या निवडणुकीला कोण छोटा कोण मोठा, कोणी किती जागा लढवाव्यात, हे जरी आमचा हेतू असला जागा लढवण्यापुरता, तरी छोटा मोठ्याचा हा भेद आम्ही बाजूला ठेवलेला आहे. आम्हाला महायुतीची सत्ता इथं आणायची आहे आणि महायुतीची सत्ता आणत असताना 1-2 जागा कमी जास्त झाले त्यासाठी आम्ही इथे तोडू नये या मताचे आहोत. भाऊच्या बैठकीत चर्चा झाली. भाऊची बैठकीत चर्चा झाली की मोठा भाऊ पहिले आहे आमच्या लेवलला चर्चा होऊ द्या, नंतर आमचे जे घटक पक्ष आमच्या बरोबर आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू. म्हणताना आम्ही सर्वत्र बोललो. आता त्यांनी काय म्हणलं तर आणखी प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे. अजून प्रस्ताव नाही आला आमच्याकडे नाही. पण भाजपचे नेते पदाधिकारी बसतायत त्यांच्याबरोबर, त्यांना आशा आहे की तुमच्या बैठकीमध्ये एक ना एक दिवस ते बोलवतील आणि त्यांनाही थोडा वाटा देतील. तर तसं काही तुमच्या डोक्यात आहे द्यायचं वाटा? आम्ही सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करू. शिवसेनेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला, त्याला भाजपची उमेदवारी मिळेल की शिवसेनेची मिळेल? जो ज्या पक्षामध्ये असेल त्याच पक्षाची उमेदवारी मिळेल ना. आमच्याकडे जी काही आहे एक आचारसंहिता ठरलेली आहे. भाजपचा कोणताही पदाधिकारी शिवसेनेत नाही आणि शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी भाजपमध्ये नाही. आता ते दुसरा जो एक पक्ष आहे उबाठा मामू, त्या पक्षाचं एक नामांतर काल झालेलं आहे उबाठा मामू. तर त्या उबाठा मामू पक्षाचे पदाधिकारी जे मामू या पक्षात राहू इच्छित नाही, त्यांचा प्रवेश मग ते भाजपमध्ये झाला तरी चालेल आणि तो शिवसेनेत झाला तरी चालेल, त्यांना आम्ही स्वीकारू. काल त्यांनी त्यांचा जो काही आवेश होता हिंदुत्वाचा, जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत होते, त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला काँग्रेस जवळ करत नाही, आपल्याला राष्ट्रवादी जवळ करत नाही, आपल्याला इतर पक्ष कोणी बोलवत नाही, चर्चेसाठी शरद पवार बोलवत नाही, असं जेव्हा झालं तर त्या टायमाला त्यांना मताची जी आवश्यकता पडते किंवा लागते त्यासाठी त्यांनी मामू जमा करणं सुरू केलेलं आहे. काल एका मामूचा मातोश्रीवर प्रवेश झाला, म्हणून आता उबाठा आणि मामू अशी म्हणून ते निवडणूक लढवणार आहे. आणि एक मी आपल्याला सांगू इच्छितो, याच रशीद मामूंनी महापालिकेमध्ये वंदे मातरमला विरोध केला होता, वंदे मातरमचा हे केला होता आणि पाकिस्तान की जय म्हटला होता. अशा माणसाला आज उबाटाने प्रवेश दिलेला अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मामू, उबाटा मामू, नवीन नामकरण. धन्यवाद. मुंबईचा प्रश्न आहे, काँग्रेस सोमवार निवडणूक लढवत असतो मुंबईत त्याचे कारण आपल्या आपल्यासाठी फायदेशीर काँग्रेस कधी त्यांच्याबरोबर जाणार नव्हतंच. सत्तेमध्ये वाटा मिळाला होता म्हणून ती 2019ला झाली त्यांची युती होती. आणि आम्ही उभाटाला दरवेळेला सांगायचो की आपण यांच्याबरोबर युती तोडा, शरद पवार बरोबर युती तोडा. त्यांनी ऐकलं नाही, त्याचा परिणाम त्यांना आता जाणवतोय.
आता त्यांच्याबरोबर काँग्रेस पण नाही, उबाटा पण नाही. परंतु जर बाकी सर्व ठिकाणी जर पाहिलं तर ज्या आमच्या भूमिकेला विधानसभेला लोकांनी तेवढा भरघोस पाठिंबा दिलाय, म्हणून सत्ता एवढा बहुमतात आली. आणि आताही मुंबईमध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये पाहत असाल शिवसेना भाजपची खंबीरपणे युती तिथं होते.